हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग. कसे आहात? Yesterday we have learned English as far as grammar is considered. We are speaking English very well. बरोबर. Now we are going to learn trigonometric function. You know the sin theta, cos theta, tan theta. Sin theta upon cos theta is equal to tan theta. You must remember. बरोबर की नाही? साइन छेद कॉस बरोबर टॅन थिटा. हे आता पूर्णपणे परफेक्ट झालं. मग आता एक छेद साइन थिटा, एक आता साइन कॉस टॅन क्रमाने घ्यायचं. एक छेद साइन कोसेक, एक छेद साइन थिटा बरोबर कोसेक थिटा, एक छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा, एक छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा आणि एक छेद टॅन थिटा बरोबर कॉट थिटा. बरोबर. आता हे फॉर्म्युले तुमचे झालेले. परत 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 लिहिले, वाचले किंवा सॉल्व केले एक्झाम्पल की ते लक्षात राहतात. बऱ्याचशा मुलांच्या लक्षात असणार. ध्यानात ठेवलं की ऑटोमॅटिक ते पुढे समोर लगेच फॉर्म्युला येतो. तो एक फॉर्म्युला 9वी पासून साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्याचेच 3 फॉर्म्युले. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणून कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तसंच टॅन स्क्वेअरचं आहे, सेक स्क्वेअरचं आहे. तर ते पण 9 फॉर्म्युले आहेत. बरोबर आहे. आणि एक गोष्ट आता ट्रिगोनॉमेट्रिक याचे रेशो तुम्हाला आता फंक्शन इथं ट्रिगोनॉमेट्री रेशो दिलेले आहे. 0, 30, 45, 60 आणि 90. हे सगळे रेशो 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 अंश. आता पहिला जो आहे ना साइन थिटाचा 0, तो 0 पासूनच सुरुवात करायची. बरोबर. मग आता साइन थिटा 0, 0चं 0, कॉस थिटा 1 आहे. मग टॅन थिटा काय होईल? साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे 0/1 बरोबर 0च होणार. म्हणजे 0 अपॉन 1 0. नंतर कोसेक थिटा नॉट डिफाईन. सेक थिटा 1 आहे. कारण काय? 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन 1 इज इक्वल टू 1. देअरफॉर सेक थिटा 1. कॉट थिटा नॉट डिफाईन. लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी 0चं आपण 0 पासून सुरुवात केली. 0, 1 नंतर 0 नॉट डिफाईन आणि सेक कोसेक थिटाचं आपल्याला सेक थिटाचं 1 येते. मग आता या ठिकाणी 30, 45 आणि 60. 90चं इथं 0चा साइन 0 0च आहे. मग 90 उलट घ्यायचं. याची 0 तर याची 1 ने सुरुवात होती. 1 0 नॉट डिफाईन 1 नॉट डिफाईन 0 आहे की नाही? 1 ने सुरुवात, याची 0 ने सुरुवात. नॉट डिफाईन कोसेक आणि कॉट. इथं नॉट डिफाईन टॅन आणि सेक. शेवटचा तर कॉटचा तर 0च आहे आणि इथनं 1 0. हे सुरुवात 0 1. मग आता 45चं. आता 45चे साइन 45, कॉस 45, टॅन 45 हे सतत माहिती आहे. साइन 45 तोच आहे, 1/√2. कॉस 45 पण तोच आहे, 1/√2. साइन छेद आपण कॉस छेद 1 म्हणजे टॅन 1. हे बघा 1/√2, 1/√2. साइन कॉस सारखेच आहे आणि टॅन किती? 1. मग आता इथे कोसेक 1/sin√2, 1/cos√2 आणि 1/tan 1. इथे बघा क्रॉस घ्यायचं. या ठिकाणी क्रॉस
इथे साइन 30चा 1/2 आहे, तर कॉस 60चा 1/2 आहे. बघा, साइन 30 1/2, कॉस 60 1/2, साइन 60 √3/2, बघा √3/2, कॉस 30 √3/2. साइन जो आहे √3/2 आणि याचा कॉस 30 आहे √3/2. आणि मग टॅन म्हणजे माहिती आहे तुम्हाला 1/2 √3/2 म्हणजे 1/√3. याचा पण तसाच √3/2 1/2, 2 कॅन्सल √3. मग आता 1/sin, 1/cos आणि 1/tan. हे टॅन पर्यंत, साइन आणि कॉस पर्यंत जर तुम्हाला लिहिता आले तर हे सगळे लिहिता येतात फॉर्म्युल्यानुसार सर्व. हे क्रॉस नाही तर आहे का नाही. साइन 60चा √3/2 आणि कॉस 30चा √3/2, 1/2 1/2, साइन 30चा 1/2 आणि कॉस 60चा हा बघा 1/2. क्रॉस घ्यायचा म्हणजे साइन अपॉन कॉस टॅन, साइन अपॉन कॉस टॅन, साइन छेद कॉस बरोबर टॅन. म्हणजे साइन कॉस आले की तुम्हाला टॅन काढता येईल, 1/sin कोसेक काढता येईल, 1/cos सेक काढता येईल आणि 1/tan कॉट पण काढता येईल मित्रांनो. म्हणजे इतकं सोपं आहे. आता हे आपल्याला 2दा-3दा वहीत करावं लागेल किंवा कोऱ्या कागदावर फुलस्केप पेपरवर तुम्ही तसं बघा, 2दा-3दा प्रॅक्टिस करा. 3ऱ्या-4थ्या वेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. आणि आल्यानंतर बघा, आता आपण उद्यापासनं 2-3 वेळा 2-3 दिवस साइन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 30, फाइंड आउट द व्हॅल्यू टॅन स्क्वेअर 30 प्लस कॉट स्क्वेअर 30, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ कोसेक 60 मायनस सेक 45. असे वेगवेगळे बोर्डाला जे प्रश्न येतात त्याचे आपण उत्तर सोल्युशन तुम्हाला मी प्रयत्न करतो. जवळजवळ 3 मार्कासाठी आणि एक गाळलेली जागा आहे, 4 मार्क तुम्हाला या टेबलमुळे, 4 काय बरेच 5 पण मिळू शकतात. कारण 3ऱ्या प्रश्नात पण हा प्रश्न असतो, डबल येतो. मग तो ज्या डबल प्रश्न झाला तो सोडवायचा, हा प्रश्न सोडवायचा, म्हणजे तुम्हाला जास्त मार्क मिळतील मित्रांनो. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. उन्हात जाऊ नका, स्टडी करा. मॅथ सेकंडच्या वहीमध्ये तुम्ही हे लिहून घ्या मित्रांनो, मॅथ सेकंड, बरोबर. ओके.